काही काही माणसं आहेत ना मला जे त्यागी दिसतात ना त्यांना मी विचारले, अनेक साधू संतांना विचारले, नेमका त्याग कशाचा केलाय? तू सोडले म्हणजे नेमकं काय सोडले? काही काही साधू बोलतच नाहीत, मौन धारण करतात. हुशार आहेत ते, येत नाही म्हणून मौन आहे. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आणि अक्षर आपल्या जिभेवर नाचली पाहिजे. त्याला वाणी सुंदर म्हणतात महाराज. वाणीचं भाग्य आहे ते, नाचली पाहिजे. काय त्या कशाचा त्याग केलाय? ज्यांनी जटा वाढवल्यात ना त्याला मी म्हणलं कर टक्कल. अवघा असं खाजवत बसणं चांगलं नाही दिसत. अरे तू पुरुष आहे, बाईसारखे जटा वाढवल्यास पुन्हा ते खाजवलं, ते स्वच्छ तरी ठेव ना. जवळून गेल्यानंतर गटर गेल्यासारखं वाटतंय. वास कशा करतात? ते त्याग केलिया त्यागाचे होय ज्ञानोबा आहे म्हणत. फार सुंदर शब्द. त्यागाचं ओझं येते. असाच ड्रेस घातला पाहिजे, अशीच जटा असली पाहिजे, अशीच दाढी वाढली पाहिजे. तो टेन्शन मध्ये. मी अनेक संदेशांना आहे ना सगळं करायला लावलेलं आहे. कशा करता? तू मुक्त होण्यासाठी आलास आणि केसाच्या बंधनात अडकलास. समजते तुम्हाला काय बोल? कशात अडकतो? अरे तो ज्ञानी आहे ना, माणसात मिसळ. पहिल्यांदा मनुष्य हो, नंतर संत होशील. लोकांची काय मान्यता घेतोस तू? लोक मानत नाही, लोक मानत नाही. काही काही कीर्तन करायला टेन्शन आहेत, मांडण्यासाठी काही सांगता. अरे सांग रे बाबा. पण लोकांनी जर तुला मानावंसं वाटत असेल, हृदयात ज्ञानेश्वरी ठेव. सगळे लोक तुला हृदयात ठेवतील. सगळे लोक हृदयात ठेवतील. आणि तुम्ही काय केलेलं आहे? तुम्हाला मांडण्यासाठी, शब्द नीट आहे का? तुम्हाला मांडण्यासाठी परंपरेचा आधार घेतलाय तुम्ही. जी परंपरा थांबते ती टिकतच नाही महाराज. पाणी थांबलं ना सडतं, किडे होतात. प्रवाहित पाणी पाहिजे, त्याला धारा प्रवाह म्हणतात. एकच टिपण किती दिवस वापरायचं? एकच अभंग किती दिवस? बाकीचे पण 4000 अभंग लिहिलेत ना लोकांनी. ज्ञान द्या, धारा प्रवाह म्हणतात त्याला, धारा प्रवाह. म्हणून ज्यावेळेस तुम्ही इतिहास वाचता ना एखाद्या बुद्धिमंताचा, की तो वेटर होता, आता जगातला 1 नंबरचा श्रीमंत आहे, पेट्रोल पंपावर काम करणार होता, जगातला 1 नंबर. हे मतिमान आहेत. उद्या काय पाहिजे ते देणार आहे. तसं सगळ्या कीर्तनकारांनी उद्या येणाऱ्या काळावर बोलावं, आजच्या म्हाताऱ्यावर बोलू नये. त्यांना नाही बोललं तरी ते गेलेले आहेत. पण येणारी पिढी जर दुरुस्त करायची असेल तर मतिमान कीर्तनकार पाहिजेत आणि नवीन नवीन संकल्पातून सांगणारे पाहिजे. संसारातलं एकही दुःख कोणताच माणूस दुरुस्त करू शकत नाही. कर्मसिद्धांत आहे हा. जर तुम्ही केलेलं कर्म जर तुम्हालाच भोगावं लागेल तर कोणत्या साधूची ताकद आहे ते कर्मफळ बदलण्याची? एवढा सिद्धांत कळला ना, तुम्ही कोणाच्या मागे लागणार नाही. कर्मफळ बदलण्याची ताकद माणसामध्ये नाही. तेच वैतागलेले नाही कळालं. तो बघा तुम्ही, महाराज माणसं वैतागलेले. ते दाखवणं एक आहे, बाहेरचं देखावा आहे, आतून सुखी नाही येतो. ड्रामा करायची गरज नाही महाराज. हे जे लोक करतात ना ड्रामा, ज्ञानीला काय गरज आहे हो ड्रामा करायची? त्याचं बोलणं जे ज्ञान गंगे नहाले पूर्णता तृप्तीशी आले पालवणे. ते अशा रस्त्याने फिरतात काय ॲडव्हर्टाईज करत? आमच्या प्रवचनाला या, आमच्या कीर्तनाला या, आमचे शिष्य व्हा. संसारातलाच एक प्रकार आहे. ज्यांना कंपनी काढता येत नाही ते पंथ काढतात. कस्टमरच्या ऐवजी आपले भक्त म्हणतात. एवढंच फरक आहे. जगाचा ज्यावेळेस विचार केला जातो त्या जगामध्ये ज्यावेळेस साहित्य निर्माण होतं, पुस्तकं निर्माण होतं, जे लोक पुस्तकं लिहितात, वाचतात, अशी पुस्तकं जे निर्माण होतात ना त्याच्या पाठीमागं काही कारणीभूत असतात. मला कल्पना आहे आपल्याला जागा कमी पडते, पण याचा अर्थ असा नाही की दुसऱ्यांनी पण ऐकू नये. दुसऱ्यांना पण ऐकायला द्या.
आणि मग काय होतं की दोन प्रकारचे विषय या जगामध्ये आहेत. एक विज्ञान आहे आणि एक संसार आहे. विज्ञानावर ज्यावेळेस पुस्तकं लिहिली जातात तिथे मनाचा वापर केला जात नाही, फक्त बुद्धीचा वापर केला जातो. वस्तुनिष्ठ लिखाण म्हणतात त्याला. शब्द लक्षात ठेवा, वस्तुनिष्ठ लिखाण. तिथं अलंकार, अक्षराची जुळवाजुळवी असं काही नाही. विज्ञानामध्ये बुद्धिनिष्ठ लिखाण म्हणतात त्याला. वास्तवाचं लिखाण, ती बुद्धी आहे. आणि दुसरा एक विषय असा आहे की मन प्रभावी असतं. ज्याचं मन प्रभावी आहे ते कविता करतं. उगा आपलं कातड्याला चंद्रमा म्हणतात, डोळ्याला हरणीचे डोळे दिसतात, काही ना डोळ्याला माशाचे डोळे म्हणतात. असं त्याचा दोष नाही आहे, त्याचं मन प्रभावी आहे. ज्यावेळेस मन प्रभावी असतं ना त्यावेळेस कल्पनेच्या जगामध्ये वावरत असतो. त्या चुकीच्या नाहीत बरं का. जरी हसलात तुम्ही तर त्या चुकीच्या नाही, कारण की मन रमवण्याकरता सुद्धा अक्षरांची गरज असते. आणि वस्तुनिष्ठ लिखाण पण पाहिजे. या पृथ्वीवर पहिले ज्ञानेश्वर महाराज असे आहे की ज्यांचं मन आणि बुद्धी एकत्रित झाल्यानंतर ज्ञानेश्वरी जन्माला आली. खूप समजायचं आहे बरं का. अजून सगळे कीर्तनकार आहेत, खूप अजून फार लांब जायचे तुम्हाला. सुरुवात आहे, फक्त जरा जागेवर राहा. या जगातले साहित्यातले सर्वश्रेष्ठ कालिदास मानले जातात, ज्यांनी एक प्रेमकथा लिहिली, अभिज्ञान शाकुंतलम, 2000 वर्षापूर्वी. नाही अजून कळलं, 2000 वर्षात पुन्हा तसा ग्रंथ निर्माण झाला नाही. प्रेमकथा आहे लिहिली गेलेली. अभिज्ञान शाकुंतलम पहिला टप्पा आहे संस्कृतमधला. आणि मग काही कवींची गणना झाली. त्याच्यामध्ये एक माघ नावाचा कवी आहे, माघ. आणि त्या कवीचा जेव्हा उदय होतो त्यांनी शिशुपाल वध नावाचा ग्रंथ लिहिला. हे सगळं समजण्याच्या पलीकडचं आहे तुमचं. जरी पैसे असल्यामुळे विकत घेतला तरी त्यातला भाव तर कळला पाहिजे ना. काही काही मूर्खांच्या घरी नुसत्या लायब्ररी असतात. पुस्तकांना वाईट वाटतं, एकदा तरी उघडून बघा आमच्याकडे, एकदा तरी आमच्याकडे लक्ष दे. पण पैसा जास्त असल्यामुळे लायब्ररी आहे, मेंदू नाही आहे. नाही तर त्यांनी पुस्तक लिहिले असते ना, ते गोळा कशाला केले असते त्यांनी. त्याचं पुस्तक लोकांनी संग्रही ठेवलं असतं. आणि मग माघ नावाचे कवी आहेत, त्यांनी शिशुपाल वध लिहिला. इतका सुंदर ग्रंथ आहे तो. त्याच्यामध्ये अक्षरामध्ये काही बंद आहेत. संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस गायी येतात तेव्हा ते गोमूत्र सांडत सांडत येतात. सर्पाच्या आकाराचं असतं बघा ते गोमूत्र. हा, माग अक्षरावर एवढी पक्कड आहे. सगळ्या कीर्तनकारांनी व्यवस्थित ऐका बरं का. मूर्खावर पक्कड नाही, मी अक्षरावर पक्कड म्हणतोय. ज्यांची पक्कड असते ना मूर्खावर, ते संप्रदाय तयार करतात. ज्ञान नसतं त्यांच्यामध्ये, नुसतं बोलणं असतं. आणि मूर्ख लोकांना अक्षरं नको आहेत, पैसा पाहिजे, दुःख गेलेलं पाहिजे. हा ज्ञानेश्वरीचा जगताचा विषयच नाही. अक्षराची पक्कड सांगतोय तुम्हाला, किती मजबूत असते ती. गोमूत्रबंध नाव दिलेलं आहे. एक अक्षर इथं, एक अक्षर इथं, एक अक्षर इथं, एक अक्षर इथं. असं वाचलं ना तर एक श्लोक तयार होतो. सरळ वाचलं नाही, आपलं सरळ वाचता येत नाही, आपलं भाग्य आहे. न्यायशास्त्रात तर कुठलीच ओळ वाचता येत नाही. मी एका कीर्तनकाराला म्हटलं, कशी वाच, तुला काही बक्षीस देतो. कीर्तनकाराला बघा, सामान्याला तो ग्रंथ दाखवतच नाही मी. गोमूत्रबंध, एक इथे एक इथं इथे असं अक्षरं ठेवायची. आणि तिकडून इकडे वाचलं की नवीन श्लोक तयार होतो, इकडून तिकडं वाचलं की नवीन श्लोक तयार होतो. याला म्हणतात गोमूत्रबंध. असे हजारो बंध आहेत ना त्याच्यामध्ये. मी तुम्हाला आपल्या ज्ञानेश्वरी पुरतं जेवढं समजेल तेवढं सांगतोय तुम्हाला. त्याला गोमूत्रबंध म्हणतात. काही श्लोक असे आहेत, वरची ओळ वाचली की एक ओळ तयार होते,
आणि तिला उलटी वाचली की खालची ओळ तयार होते. एक जगातला चमत्कार असा आहे, एक श्लोक तर असा आहे, एकाच शब्दातून श्लोक तयार केला, एकच अक्षर वापरलं, दुसरं अक्षरच नाही. दा दे दुद्दु दादी दादा दे दद दे ददुहू, दुसरं अक्षर ऐकलं का? अर्थ कळणार नाही, मला कल्पना आहे, पण एका अक्षराचा श्लोक तयार केला. याला म्हणतात माघ कवी, माघ. आणि ज्या सुदर्शनाने शिशुपालाचा वध केला ते सुदर्शन चक्र, त्याला चक्रबंध म्हणतात. असं गोल तयार केले माघाने, आणि असं गोल तयार करत असताना त्याला चक्रबंध म्हणतात. एक एक अक्षर असे लावलेत माघाने श्लोकातले, असे गोल, आणि त्याच्यामध्ये आपलं स्वतःचं नाव लिहिलंय, माघ काव्ये शिशुपाल वध. माघाने केलेलं म्हणजे चक्र ते चक्र आहेच, श्लोक तयार झालेला आहे, आणि याच्याशिवाय स्वतःचं नाव टाकलेलं आहे. आणि त्या चक्राने, त्या चक्रबंधाने शिशुपालाचं वध केलं. किती अक्षरावर कमांड असेल, कल्पना केली का तुम्ही? चक्रबंध म्हणतात त्याला. जर असले विद्वान तर शिशुपाल वध विकत घ्या, श्लोक नाही कळला तर हे बंध तरी कळतील. काही अक्षर दोनच शब्दाचे, काही एक शब्दाचे, काही उलटे वाचले सुलटे वाचले तर वेगळा, असे बंध आहेत. याला म्हणतात अक्षरावर कमांड. त्या कवीचं नाव आहे माघ कवी, आणि त्याच्यावर एक कवी आहेत, नैषद नावाचं काव्य लिहिलेलं आहे. कधीतरी माझ्या मागच्या कीर्तनातून तुम्ही ऐकलं असेल. नैषद श्री हर्ष मिश्र नावाचे कवी आहेत. विठ्ठल विठ्ठल, ते कवी संस्कृतचे शेवटचे कवी, त्याच्यानंतर संस्कृत भाषाच नाही. नैषद, निषाद देशाचा जो राजा आहे नल दमयंती, त्याची प्रेमकथा त्यांनी लिहिलेली आहेत. आणि संस्कृतमधला पहिला व्यक्ती आहे की ज्यांनी ज्ञानोबरायाप्रमाणे भाषा वापरली. प्रमाणे नल दमयंतीची कथा आहे, पण ते कथा लिहित असताना त्यांनी जो श्लोक वापरला, तथा ध्रियंते न कथा सुधामपी, खूप सुंदर कवी आहेत. माझं जर काव्य वाचलं तर सुधा बुधा, बुद्धिमंत लोक सुधेचा स्वीकार करणार नाही, अमृताचा स्वीकार करणार नाही. लास्ट कवी. पण कथा कोणती आहे? नल दमयंतीची प्रेमकथा. यानेच दुसरा ग्रंथ लिहिलाय खंडन खंडखाद्य, याच कवीने, पण वेगळा ग्रंथ लिहिलाय खंडन. सगळ्याच खंडन केले त्याच्यामुळे खंडन म्हणतात. तोही ग्रंथ वाचता येत नाही, हाही ग्रंथ समजत नाही. या दोघांचा अर्थ आहे, एका बुद्धीने ग्रंथ लिहिला खंडन आणि मनाने ग्रंथ लिहिला नैषद. दोन ग्रंथ, दोन्ही श्रेष्ठतम आहेत. संस्कृतमधले लास्ट आहे नैषद, त्याच्यानंतर काव्य नाही, आणि खंडन नंतर कोणताच ग्रंथ नाही. याच्यामध्ये मी अवतार कार्याची नावच घेतली नाही अजून. भगवान भाष्यकार आहेत, उपनिषद आहेत, संस्कृत जगत आहेत. ह्या सगळ्यांपेक्षा शब्द आणि मन जर वापरले असते तर या लोकांनी वापरले. आणि माघ ज्यावेळेस इतके चक्रबंध तयार करतो तसं वर्णन आले, तावत भा भारवेर वाती भाती यावन माघस्य नोदय. हे कालिदास वगैरे जे कवी आहेत ना, हे तोपर्यंत चमकतात जोपर्यंत चंद्र जन्माला येत नाही. तो चंद्र म्हणजे माघ. तावत भा भारवेर भाती यावन माघस्य नोदय उदिते नैषदे. एकदा नैषद काव्याचा उदय झाला ना, क्व मागे क्वच भारवी. सूर्याचा उदय झाला की तारांगणाही नाहीत, चंद्रही नाहीत, फक्त सूर्य. त्याचं नाव आहे नैषद. आणि तत्वज्ञानातला मोठा ग्रंथ आहे खंडन. सगळ्याचं खंडन केलं, जेवढे ऋषी मुनी काय जे असतील सगळ्यांचं खंडन केलंय त्याने. आता तुमच्यापर्यंत येत नाही हा भाग वेगळा आहे, कारण की ती तुमच्यापर्यंत येण्यासाठी तुम्ही प्रयत्नच करत नाही ना. तुमचं जे थांबणं आहे ते इतकं सुंदर ठिकाणी थांबलेलं आहे. रोज बायकोचं गाराणं ऐकायचं, संसारातल्या व्यथा ऐकायच्या, म्हणजे श्रवण.
मित्राचं ऐकायचं. त्याच्या पुढं एक टप्पा आहे, जे याच्यात अडकत नाही ते सत्तेत अडकतात. काही काही मूर्ख एवढे कठीण आहेत, मला येऊन विचारतात सत्ता कोणाची येणार. आता माझा काही संबंध आहे का सत्तेबरोबर? नाही नाही, तुम्ही जरा परमार्थातले आहात. म्हणलं याच्यासाठी परमार्थ वापरायचं का? आणि ज्ञानेश्वरीमध्ये ह्या गोष्टी सांगितल्यात बरं का. जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला 2 गोष्टी आवडतात. एक राजकारण आवडतं आणि न मरणं आवडतं. जगस्पृहे आस्पद, प्रेमास्पद. काय? सार्वभौमपद. सरपंच व्हावं, आमदार व्हावा. मी एका ठिकाणी गेलो ना, ते आमदारकीला उभा राहिलेला होता. अजून निकाल जाहीर झाला नाही. दुसऱ्या दिवशी निकाल झाला ना, आदल्या दिवशी मिटिंग होती. योगायोगाने आमचं कीर्तन असल्यामुळे आम्ही बसलो त्याच्यामध्ये. त्यांची खासदारकीची तयारी चालू आहे. वस्तुस्थिती आहे, तयारी कशाची? आणि निकाल लागला नाही आमदारकीचा. असले प्लॅनिंग चालू होते. तिथं आम्ही बसलेलो सगळं ऐकत होतो. खूप जुनी गोष्ट आहे, 20-25 वर्षापूर्वी. आता नाही चर्चा करत लोक. आणि दुसऱ्या दिवशी रिझल्ट आला, 40,000 मतांनी पडले. यांची खासदारकीची तयारी. काय श्रवण करताय तुम्ही? जगस्पृहे आस्पद, एक सार्वभौमपद. तिथपर्यंत सरपंचकीपासून. म्हणून तुम्ही चरित्र वाचा. तुम्ही पहिले सरपंच होते, त्याच्या अगोदर हॉटेलवर होते, त्याच्या अगोदर मग मंत्री झाले. किती गौरवास्पद इतिहास आहे त्यांचा. बुद्धीचं काम नाही बरं का इथं. तुम्हाला भाषा कळेल तेव्हा, जेव्हा युट्यूबला येईल तेव्हा ऐका कीर्तन. विठ्ठल इथं बुद्धीचं सांगितलंच नाही. न मरणे निर्विवाद. माणसं भेटले की 2च गोष्टी असतात, मरू नये. 96 वर्षाचा म्हातारा मला म्हणतो, महाराज असं इंजेक्शन द्या, नाही तर औषध द्या, शतक पूर्ण केलं पाहिजे. आता भारताला काही याच्यापासून फायदा आहे का काय? यांनी शतक पूर्ण केलं काही नाही. पण भावना मनाची ही आपली लेवल आहे. राजकारण जर आवडत असेल, न मरणं आवडत असेल, तर आपण ज्ञानोबरांच्या दृष्टीने संसारिक आहोत. हा पहिला टप्पा आहे. आणि मग आता हे जे चक्रबंध आहेत, गोमूत्रबंध आहेत, एक शब्दाचे अक्षर आहेत, ह्या अक्षराचा ना आपला दुरान्वये संबंध नाही, लांबचा संबंध नाही. आणि त्याच्यानंतर बुद्धी आणि ते हे लास्ट जग आलं ज्ञानोबरायांचं. शब्द जगातलं बोलतो पण अक्षराच्या. त्यानंतर पुढचा टप्पा पहा. पृथ्वीवर पहिले व्यक्ती आहेत. एकाच ग्रंथामध्ये मन पण आहे आणि बुद्धी पण आहे. तिचं नाव ज्ञानेश्वरी. अभंग कसा आहे, मागच्या वर्षी भूमिका बांधली म्हणून पुन्हा पुन्हा तोच विषय सांगत नाही. भाव अक्षराचे गाठी, शब्दाचे गाठी नाही आहेत. आपल्याला अध्यायचे अध्याय कळत नाही, तो भाग वेगळा आहे. काय काही ओव्यात इतक्या विचित्र वापरतात की आता ते सांगण्यासारखं नाही. ते शब्दांशी तडजोड करता कामा नये. ते अक्षर ज्ञानोबरांच्या मुखातून जन्माला आलेले आहेत. त्यांची उत्पत्ती माऊली आहे अक्षरांची, ती किती महत्वाची आहे. म्हणून माऊलीचा ग्रंथ जेव्हा वाचाल तुम्ही, तर ज्ञानोबराय स्वतः या ग्रंथाचं वर्णन करतात की माझी जी अक्षरं आहेत, अक्षर 80 अक्षरे नाही होते, फार छोटा विषय. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबराय फार पुढचे आहेत महाराज. आपल्याला एकच पाठ, 80 अक्षरे रसिके, बस खुश. त्यांना वाटतं ज्ञानेश्वरी कळाली. अर्थात ज्ञानोबराय बोलतच नाही, तो फार वेगळा विषय. अक्षर ज्ञानोबराय म्हणतात जेव्हा माझ्या मुखातून जन्माला येतात, किती ताकद लागते तुमच्या. ऐकून पहा. याच्यात कुठेतरी आपण बसतो का हे पहा. अक्षर ज्यावेळेस ज्ञानेश्वरीच्या मुखातून जन्माला येतात किंवा ज्ञानेश्वरी ते जे अक्षर आहेत, ज्ञानोबराय म्हणतात 5 इंद्रिये हे अक्षर माझे म्हणून भांडण करतात. याला ज्ञानेश्वरी म्हणतात. आजपर्यंत सगळे कीर्तनकार, सगळे लोक सांगतात आकाशाचा शब्द गुण आहे, तो कानाने श्रवण केला जातो, डोळ्याने रूप ग्रहण केलं जातं, कातडीने स्पर्श. असं ज्ञानोबराय म्हणतात नाही. 5 ज्ञानेंद्रिय माझ्या अक्षराची जर शोभा पाहिली त्यांनी, 5चे 5 भांडणं करतात. इंद्रिया लागे कळंबा एकमेका. 5 ज्ञानेंद्रिय एकाच माणसाची आहेत.
आणि ती भांडं करतात, हे अक्षर माझं आहे. ज्ञानेश्वरीच्या मुखातून निघलेलं कसं आहे त्याची ज्ञानोबराय पार्श्वभूमी सांगतात. शब्द जन्माला आला ना, त्या अक्षराचा एक सुगंध असतो. निवर झालेल्या माणसाला बोलत नाही बरं का. इतकं तिखट खातात त्यांची जीभ मेलेली असते. ते तिखट मारल्यानंतर ती तडफडते तेव्हा याला असं वाटतं जेवण झालंय. इतके राठ लोक ज्ञानेश्वरीला चालत नाहीत. अक्षराचा सुगंध आहे. वेधे शब्दप्रयोग आहे का, वेधे परिमळाचे. अक्षरातला जो परिमळ आहे ते एवढं लक्ष वेधलं जातं की नाकाला वाटतं की हे माझं आहे. त्या अक्षराचं रूप पाहिले की डोळ्याला वाटतं हे अक्षर माझं आहे. कानाला आणि ज्ञानोबांचा शब्द सांगतो तुम्हाला, किती ज्ञानेश्वरी आळंदीकरांना समजते पहा, कीर्तनकारांना. ज्ञानेश्वरी चाखायची कशी. ज्ञानोबराय म्हणतात बुद्धीची या जिभा. काय शब्द आहे, बुद्धीची या अक्षराचा न चाखता गाभा. जर गरीब आहात तुम्ही, सिद्धांत तुम्हाला माहीत नाही, ज्ञानोबराय म्हणतात काय हरकत नाही, माझ्या अक्षराच्या आतला गाभा जरी चाकता नाही आला, न चाकता गाभा, तरी अक्षराच्या बाहेरच्या सौंदर्याने इंद्रिय तृप्त होतात. हा अनुभव आपल्याला यायला पाहिजे. तेव्हा ज्ञानेश्वरी कळाली. विठाला विठाला लक्षात येते हा अनुभव. बुद्धीची या जिभा, श्रवणेची होती जिभा. कानातून जिभा तयार होतात अक्षराला. ज्ञानोबराय म्हणतात अक्षर तर सोडा, संपूर्ण पद उभारे. ज्ञानोबरायांचं पद एकदा सुंदर त्यांनी तयार झालं, ह्या पाची इंद्रियांना मन मागे टाकतं. शब्द आहे का, तुमच्या ताब्यात काही नाहीये, फक्त सांगतोय तुम्हाला. जे तर संपूर्ण पद उभारे. ज्ञानोबराय म्हणतात मन होय बाहेर. मन जे आत असतं, विषयाकडे पळतं, सगळीकडे पळतं. आणि मनाला सौंदर्य लागतं बरं का. दोष नाही, निसर्ग आहे हा. शब्द आहेत का, दोष नाही, हा निसर्ग आहे. चांगली वस्तू पाहिजे का वाईट वस्तू पाहिजे, नाही कळालं. कशा करता काय काही श्रीमंत माणसं एवढे गरीब राहतात. मला कधी कधी देवावर पश्चाताप होतो, दिलं कशाला पैसा, कशाला दिलं याला. कळकटलेलं कापड, गरिबी दाखवा, चेहरा ते एवढा दीन असतो, आपल्याला वाटतं आपलेच पैसे त्याला देऊन टाकावे. तो श्रीमंत आहे पण दळबद्री आहे. माझं मत नाही, ज्ञानोबरायांचं मत आहे. ज्ञानोबराय म्हणतात जीवन बाहेरून सुंदर असावं, आतून सुंदर असावं. त्याला मानवी जीवन म्हणतात. तुम्हाला अजून माहीत नाही त्या ओव्या, विषयांतर होईल म्हणून कमी सांगतो, फक्त आठवण करून देतो. मन शरीर, मन आणि शरीर कसं मन क्रिया अलंकारिले. ज्ञानोबरायचा शब्द पहा. शरीर जे आहे क्रियेने अलंकार केले, बाहेरून बरं का, बाहेरच्या क्रिया शुद्ध आहेत. आणि मन ज्ञानाने, भावाने, शुद्धीने अलंकारिले. ऐसे सबाई चोखडे जियाले जे साजरे जे का, दोन्ही पाठ आहेत. जगणं, जगण्याला साजरं जगणं म्हटलंय बरं का. मन क्रिया अलंकार, अलंकार आहे. शब्दाला ज्ञानोबरायांनी असा अलंकार केलाय. बाहेरून शब्द सजवलेत ज्ञानोबरायांनी, आतून ब्रह्म ठेवलेले आहेत. म्हणून बुद्धीची जिभा नाही चाकता आलं. ज्ञानोबराय म्हणतात हरकत नाही, कधी न कधी तरी येईल ज्ञानोबराय. पण अक्षराच्या सौंदर्यानं इंद्रिय जगतात, याला साधकाचं जीवन म्हणतात. विठाला विठाला. ओवी जरा वेगळी होती. मन भाव शुद्धी भरले, अंग क्रिया अलंकारिले. दुरुस्त करतो ओवी. मन विषय दुसरा होता म्हणून ओवी आहे. मन भावशुद्धी, मन भावशुद्धी भरले, अंग क्रिया अलंकारिले. असं माणूस पाहिला ना, पाहावंसं वाटलं पाहिजे हो, त्याला जगणं म्हणतात. कळकट नकोय. काय काही माणसं पाहिले ना, हे ज्ञानोबरायांचं वाक्य आहे. मी जरी मराठी बोलत असलो ना, तर एवढी सवय झाली मला,
सगळ्या ओव्याच असतात. दर्शने प्रशस्ती ही, दर्शनाने आनंद होतो त्याला पुण्यपुरुष. दर्शनाने पाहिल्याने आनंद होतो. आणि ज्याला होत नाही, ज्याला पाहिल्याने आनंद, तो कोण आहे? श्रीमंत आहे का सत्ताधारी, काही देणे घेणं नाही, पण तो पापी. वखवखलेला चेहरा असतो, नाही का? आम्हाला भेटतात म्हणून बोलतो बरं का. आमचा नाईलाज आहे, कारण की या सृष्टीत राहत असताना सगळं सहन करावं लागतं. आता माऊलीने केलं, तुकोबरायने केलं. तुकोबराय माऊली जरा सौम्य बोलतात, तुकोबराय याच्यापेक्षा जास्त बोलतात. तुमची भीड ठेवत नाहीत. तुकोबराय म्हणतात एका माणसाने दागिने घातले, ते दागिने रडताना तुकोबरायला ऐकू आले नाही. तुकोबरायचा अभंग आहे, रडे अलंकार दैन्याची एक कांती. कांती दैन्यवान आहेत आणि ते सोनं अंगावर घातलेलं, रडतात तो सोनं. पण त्या सोन्याचं पाप की तिकडे गेले ते. सोन्याला पण भाग्य लागतं ना चांगल्या ठिकाणी यायला, संतांच्या पायाजवळ यायला. ज्ञानोबाने आपल्या गुरुला पायाचे जे घुंगरे केलेत ना, ते सोन्याचे केलेले. आता हृदय मोती चढवले त्याच्यामध्ये. विठ्ठल विठ्ठल. आणि हे जे ज्ञानोबा म्हणतात, बाहेरचं सौंदर्य आणि आतलं सौंदर्य एकत्र आलं पाहिजेत, असा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. ज्ञानोबाने फार सुंदर सांगितलेलं आहे. ज्ञानोबांच्या शब्दामध्ये आपल्याला सांगितलं तर जास्त कळेल. शब्द कैसा घडीजे. ज्ञानेश्वरीतला कुठलाही शब्द, मी माफ करा बरं का जे बोलतोय त्याला, ज्ञानेश्वरीतला कुठलाही शब्द कोणत्याच संताला वापरता आला नाही पृथ्वीवर. जेवढे ज्ञानेश्वरीतले शब्द आहेत ते फक्त आणि फक्त ज्ञानोबांनी घडवलेले आहेत. म्हणून ज्ञानेश्वरीची भाषा जगात जमलीच नाही कोणाला, कोणालाच जमली नाही, कोणताही संत असू द्या. म्हणून अगोदर माफी मागितली. संत बाकीचे भावानुवाद करतात, भाषानुवाद करता येत नाही. आणि जिथं जमलं नाही तिथं ज्ञानेश्वरीचे शब्द घेतात. पण ज्ञानोबाने कुणाचे शब्द घेतले नाही. मराठीच्या उगम काळातली ज्ञानेश्वरी आहे. म्हणून ज्ञानेश्वरीच्या अगोदर मराठी भाषा नव्हती, म्हणून ज्ञानेश्वरी पहिले. आणि जी उंचीवर गेली आजपर्यंत 700 वर्ष झाले, मराठी समजत नाही हो, तशी डुप्लिकेट करणं तर लांबची गोष्ट. ज्ञानोबांचं एक गर्वोक्ती आहे, फार सुंदर आहेत. ज्ञानोबामध्ये हे साहित्यिक आहेत ना, हाडकं चघळणारे वगैरे वगैरे, कातड्यावर कविता करणारे. ज्ञानोबा म्हणतात, दाऊ वेल्हाळ देसी नवी, जे साहित्यात ते ओझावी. मी अशी ज्ञानेश्वरी लिहील. ज्ञानोबा म्हणतात, साहित्याला, साहित्यकाराला नाही, साहित्याने माझ्या ज्ञानेश्वरीकडून शिक्षण घ्यावं. अलंकार कसे पाहिजे ते माझ्याकडून शिकावं. किती मोठ्या व्यक्तीचे आपण शिष्य आहोत, किती मोठ्या, फक्त कळत नाही आपल्याला की ज्ञानेश्वरी किती श्रीमंत आहे. साहित्यात ते ओझावी, साहित्याला प्रशिक्षण देईल. आणि त्याच्या पुढचा टप्पा सांगतो जो माझ्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. तुम्हाला आत्ता मी सांगितलं माघाचं आणि हर्षाचं, संस्कृतचं श्रेष्ठत्व सांगितलं. ज्ञानोबाला विचारलं तुम्ही प्राकृतमध्ये बोलतात, आता काय काय कीर्तनकार म्हणतात संस्कृत देवाने केली, प्राकृत काय म्हणतात बिचारे. ज्ञानोबाला विचार बरं तुमच्या मराठीच्या बाबतीत काय. याला स्वाभिमान म्हणतात बरं का. कीर्तनकारांनी हे जपलं पाहिजे. ज्ञानोबाला विचारलं ते संस्कृत आहे गीतेतलं, तुमचं मराठी आहे. ज्ञानोबा म्हणतात चुकीचं बोलताय तुम्ही. संस्कृत आणि देसी हे तुम्ही म्हणताय, हे तुमची भाषा आहे. मला जर विचारलं ना, भावार्थाच्या एका सणी माझी ज्ञानेश्वरीची मराठी आणि गीतेची संस्कृत एका आसनावर बसतात, एका आसनावर. म्हणून याच्यामुळे ज्ञानोबा म्हणतात अर्जुनाची हे पांती. संस्कृत भाषा नाही आहे, संस्कृत भाषा आणि ज्ञानेश्वरीची भाषा एका सोबत एका आसनी बसते. शब्द बघा कशात काय. मी भाषेबद्दल बोलतोय, अजून सुरुवात नाही केली कीर्तनाला.
जड झाला असलं तर सांगा विठ्ठल विठ्ठल. आणि हे जे दोन शब्द वापरले मी तुम्हाला, मन म्हणजे काव्य आणि तत्वज्ञान, याच्याकरता ज्ञानोबाने एक वेगळा शब्द वापरला आहे, साहित्य आणि शांती. ज्ञानोबा काय म्हणतात? साहित्य म्हणजे जे आता तुम्हाला कविता सांगितल्या प्रेम का, साहित्य. शांती म्हणजे वेदांत. ज्ञानेश्वरी जेव्हा तुम्ही वाचाल, ही जी रेषा आहेत हे बोलकी आहेत, साहित्य आणि शांती दोन्ही रेखा दिसे बोलती. साहित्य आणि शांत. म्हणून तुम्ही असं समजू नका की बुवा लोक ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतात, करतच नाहीत बुवा लोक ज्ञानेश्वरीचा अभ्यास. आणि पुणे विद्यापीठामध्ये इथं हजारो लोकांनी ज्ञानेश्वरी PhD केलेले आहेत. त्याचं कारण हे साहित्य ज्ञानेश्वरीमध्ये, तत्वज्ञानावर PhD आहेत. आपल्याला माहितीच नाही की बाहेर पण विद्वान आहेत. बाहेर जातच नाही ना आपणच बाहेर ख्याली आहेत. आपल्याला ना इतका ताण आहेत काही काही वारकऱ्यांना, इतकं बोलतात. मला तर काही काही कीर्तनकारावर दया येते. इतकं कीर्तनकाराला बोलतात ते, अरे बाबा ज्ञान सांग. एकदा दोनदा शिव्या दिल्या कळल्या लोकाला, पण जे तुझ्या कीर्तनाला येतात त्यांनाच तू शिव्या देतो. आता तुम्ही एवढे मोठ्या प्रमाणामध्ये आला, मी तुम्हाला बोलणं योग्य नाही ना महाराज. बरं, ज्यांना बोलायचे ते इथे नाहीत, एवढं सुद्धा कीर्तनकाराला कळत, त्याच्यापेक्षा काय दुर्दैव. बोलतात. बरं का बोलतात? ज्यांना ऐकू येत नाही, 60च्या नंतर झालेले ती सगळी श्रोते आहेत, काय बोललं हेच कळत नाही. फक्त त्यांचं काम आहे सुनेपासून बायकोपासून सुटकारा करण्यासाठी चातुर्मास आहे. कधी कधी एखादी बाई आग्रहाने येते, दोघंही चातुर्मास करतात, तेव्हा मला असं वाटतं दोघांनाही घराचा त्रास आहे. की त्या वयामध्ये 60च्या वयामध्ये जर तुम्हाला कळत नाही तर ज्ञानेश्वरी कळणार आहे तुम्हाला? 22व्या वर्षी ज्या ज्ञानोबांनी समाधी घेतली ती ज्ञानेश्वर महाराजांची वाणी 60व्या वर्षी कळत असते का? बोला ना. काय एक कीर्तनकार म्हणे महाराज तुमच्यासारखं कीर्तन करायचंय, मुलं कर. मग ते जॅकेट घेतलं, हे केलं, ते सगळं केलं, उभं राहिलं कीर्तनाला. आता भाषा येणार कुठून हो? अंग क्रिया आणि आतलं. ज्ञानेश्वरी सांगतो, लक्षात ठेवा, इतकी खतरनाक ज्ञानेश्वरी नाही जमत, किती मोठा असू द्या. अक्षराला सुगंध असतो आणि सुगंधाला माझी अक्षर मागे टाकतात, याला ज्ञानेश्वरी. हे कळलं पाहिजे आपल्याला जीवनामध्ये, कोणत्या ज्ञानेश्वरीला हात लावतोय आपण. आणि ज्ञानोबांचा एक शब्द फार सुंदर आहे. ज्ञानोबा म्हणतात, दोन शब्द नीट ऐका बरं का. माझे शब्द सूर्य आहेत, हा भाग वेगळा आहे, हा भाग वेगळा आहे. भावज्ञा फावती गुण चिंतामणीचे हा भाग वेगळा आहे. ज्ञानेश्वरी सूर्य आहेत, आंधळ्याला दिसत नाही प्रकाश. नाही ना? मला विश्वास आहे तुम्हाला नाही कळलं. आंधळ्याला प्रकाश दिसत, ज्याला ज्ञानेश्वरी दिसत नाही. हे ज्ञानोबांची भाषा आहे. कापलेलं सुद्धा कळत नाही ज्ञानोबांनी. ज्ञानोबा म्हणतात सूर्य उगवल्यानंतर उकाडा होतो, आंधळ्याला दिसत नाही काही, पण ऊन लागतं. तसं ज्यांना डोळे नाहीत साहित्याचे, अध्यात्माचे, त्यांना ज्ञानेश्वरी दिसते की ज्ञानेश्वरी छान आहेत, पण आतला गाभा चाकता येत नाही. रसात्मक गाभा येतो, तो चाकताच येत नाही. मी माझं बोलणं वेगळं बरं का. हे का बोलतो? साधक ज्यावेळेस परमार्थात येतो ना, त्याला संसारापेक्षा 1000 पट आनंद मिळतो, म्हणून तो संसार करत नाही. जर नाही आला आनंद, संसार केलेला बरा, परमार्थ खराब करू नये. एक 100 रुपयासाठी 10 रुपये सोडले ना, पण विषय सुख ज्याने सोडले त्याला ज्ञानेश्वरीचा आनंद येईपर्यंत ज्ञानेश्वरीला झटलं पाहिजे. याच्यासाठी हा विषय. आणि ती जी अक्षरं आहेत ज्ञानोबरायांची, ती मी एकच बाजू सांगतो बरं का अक्षराच्या भाषेमध्ये, पण ती अक्षरं पुण्यवान आहेत. हा दुसरा भाग आहे.
अक्षराची सेवा करता करता अक्षरातलं अक्षर ब्रह्म आपल्यावर कृपा करतं, ह्याला म्हणतात ज्ञानेश्वर. ज्ञानोबाला विचारत तुम्ही ग्रंथ लिहिला नाही, ज्ञानोबा म्हणतात ग्रंथ नाही लिहिलेला, या ग्रंथ पुण्य संपत्ती नाही. एक ज्ञानोबांची ओवी मी तुम्हाला सांगतो. कथेची संगती, भावाची संपत्ती, रसाची उन्नती, ही ओवी म्हटली. म्हणपेल पुढा, हे 3 प्रकार आहे. कथेची संगती लागते का बघा, आपली संगत बघा आणि कथेची संगत बघा. आपल्याला व्यथेची संगत आहे, कथेची नाही. जो माणूस संसारात जास्त सांगतो ना, तोच सध्या जास्त प्रसिद्ध आहे. कथेची संगती नाही, व्यथेची संगती सांगणारा 1 नंबरचा कीर्तनकार. कथेची संगती, भावाची संपत्ती, ज्ञानेश्वरीचं वर्णन आहे, खुद्द ज्ञानोबा करतात. भावाची संपत्ती आणि रसाची उन्नती. जेवण आहे ना, ताट दिसायला पण चांगलं पाहिजे. नुसतं जेवण चांगलं असून चालत नाही, टेस्टी असून चालत नाही. कसं तरी वाढलं, कसं तरी केलं नाही. डोळे आहेत ना, डोळ्याला जेवण आवडलं पाहिजे, मग जिभेला नंतरचा प्रवेश आहे. म्हणून तुम्ही जेव्हा चांगल्या ठिकाणी जाल 5 स्टारला, तिथं जेवण सजवून आणतात. खाणं हा दुय्यम विषय आहे, कळतंय तुम्हाला? खाणं हा दुय्यम विषय. तसं जीवन सजलं पाहिजे, नंतर भोग आहे. विठाला विठाला. काही माणसं आहेत ना, मला जे त्यागी दिसतात ना, त्यांना मी विचारले, अनेक साधू संतांना विचारले, नेमका त्याग कशाचा केलाय? तू सोडले म्हणजे नेमकं काय सोडले? काही साधू बोलतच नाहीत, मौन धारण करतात. हुशार आहेत ते, येत नाही म्हणून मौन आहे. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आणि अक्षर आपल्या जिभेवर नाचली पाहिजे. त्याला वाणी सुंदर म्हणतात महाराज. वाणीचं भाग्य आहे ते, नाचली पाहिजे. काय त्या कशाचा त्याग केलाय? बर पुन्हा ऐका, बुद्धिमान माणूस त्याग तेव्हा करतो जेव्हा फायदा असतो. त्याग कधी करतो? फायदा असतो. आणि त्याग केला हे दाखवायचीच गरज नाही, त्याचा चेहरा बोलतो. तुकोबरायचे अभंग सांगतात की तुकोबराय किती त्यागी आहे. हा एक विषय आहे. आणि दुसरा विषय असा आहे, तुकोबराय किती आनंदाचा भोग घेतात ते त्यांच्या अभंगातून कळतं. हे दोन्ही गोष्टी आहे. जाळवणी संसारा हा एक विषय त्याग आहे, आणि आनंदाचे डोही हे 2 टप्पे आहेत. त्याग कशा करता? आनंदाच्या भोगासाठी. विठ्ठला बाकी त्याग नाही. जर तुम्हाला काहीच मिळालं नाही, मनुष्य जन्म घेऊन काय फायदा आहे? नाही, काय फायदा तुमचा जन्माला येऊन? बरेचसे कीर्तनकार आत्ताच्या वेळेस जे कधी कधी फॉर्म मध्ये होते, आत्ताच्या त्या काळात 4थी झालेला कीर्तनकार मोठा होता. जेवढे जुने कीर्तनकार आहेत त्यांची इयत्ता विचारा तुम्ही, मॅक्झिमम 7वी आहे. किती आहे? त्या काळातलं विकसित जग वेगळं आहे, आत्ताचं विकसित जग वेगळं आहे. त्या काळात आता तुम्ही इथून कुठेही बोलू शकता फोनवर, ही कल्पना सुद्धा नव्हती. जगातलं ज्ञान तुम्ही एका बोटावर आणलेलं आहे, हे जग वेगळं आहे आणि 7वीचं जग वेगळं आहे. आणि तुम्ही काय केलेलं आहे? तुम्हाला मांडण्यासाठी, शब्द नीट आहे का? तुम्हाला मांडण्यासाठी परंपरेचा आधार घेतलाय तुम्ही. जी परंपरा थांबते ती टिकतच नाही महाराज. पाणी थांबलं ना सडतं, किडे होतात. प्रवाहित पाणी पाहिजे, त्याला धारा प्रवाह म्हणतात. एकच टिपून किती दिवस वापरायचं? एकच अभंग किती दिवस? बाकीचे पण 4000 अभंग लिहिलेत ना लोकांनी. ज्ञान द्या, धारा प्रवाह म्हणतात त्याला, धारा प्रवाह. टीका नाही, तुम्हाला ज्ञानोबांचं महत्व सांगतो. म्हणून एक ओवी, एक अक्षर जर आपण विचारलं, ज्ञानोबा म्हणतात अक्षर असे आहेत. भावज्ञ फावती गुण. भावज्ञ शब्द आहे बरं का, हा फार महत्वाचा शब्द आहे आणि तो एकच वेळा ज्ञानेश्वरीत आलेला आहे. भाव जाणणारा ही दुर्मिळ जात आहे.
विठ्ठल विठ्ठल. म्हणून मनावर जगणारी माणसं आहेत ते कविता वाचतात, कविता लिहितात. जे वैज्ञानिक आहेत, बुद्धिनिष्ठ आहेत, ते विज्ञानाचे ग्रंथ लिहितात. आणि ज्ञानोबांचं संस्कृतमध्ये फार श्लोक आहे बरं का, तुम्हाला समजून सांगतो. बुद्धी कुणाला म्हणतात? जे वस्तुस्थिती बोलते. बुद्धिस्तो तात्कालिका ज्ञेय, तात्काळ त्याला बुद्धी म्हणतात. एकदा प्रश्न विचारला की तत्काळ उत्तर देणारी बुद्धी. पण ह्या बुद्धीला भविष्य कळत नाही, म्हणजे याचं नाव बदललं पुन्हा. मतिरागामी गोचरा. 50 वर्षानंतर काय होईल हे ज्याला कळतं त्याला मती म्हणतात. मतिमान म्हणजे बुद्धिमान नाही. बुद्धीच्या पुढचा टप्पा 10 वर्षांनी काय होईल हे ज्याला कळतं तो मतिमान. आणि प्रतिभा, नवनवोन्मेष, हे तिन्ही गुलाम आहेत. फक्त अर्थ सांगतोय तुम्हाला. तिन्ही प्रतिभा, नवीन नवीन कल्पना जे करतात त्याला प्रतिभा म्हणतात. आणि हे तिघही श्रीमंतांनी विकत घेतलेले आहेत. जेवढ्या कंपन्या, कॉर्पोरेट कंपन्या चालतात ना, नवीन नवीन कल्पना करणाऱ्याला पगाराने ठेवतात. ते बुद्धिमान नाहीत, ते प्रतिभावान नाहीत, ते मतिमान नाहीत, ते फक्त भांडवलशाही आहेत. मग बुद्धिमानाला विकत घेतात. 10 वर्षांनी काय होईल त्याला विकत घेतात. नवीन नवीन सॉफ्टवेअर काढणारे, नवीन नवीन कल्पना करणारे त्याला गुलाम करतात. ते भांडवलशाही. हे काहीच नाहीत, हे तिन्ही गुलाम आहेत. आता हे तुमच्याकडे आहे का नाही मला नाही माहिती. बुद्धी, मती आणि प्रतिभा बिलकुल नाही आहे. सांगितलेलं कळत नाही म्हणजे बुद्धी नाही. म्हातारपण, आता ही जी तरुण पोरं फिरतात ना रस्त्याने, आणि काही मुली आहेत लवकर लग्न करत नाहीत, काही पोरं आहेत शिकत नाहीत. बुद्धीच तो तात्कालिक. हे बुद्धिमान सुद्धा नाही, यांना काहीच वाटत नाही. ते म्हातार ओरडतं याच्यावर. अरे पुढं काय होईल? मती म्हणजे मतिमान नाही. उद्या काय होईल? जे लोक शिक्षणाची कास धरतात ते भविष्य दुरुस्त करतात, ते मतिमान. आज गरीब आहे, आज माझ्याकडे काही नाही, पण जर मी शिक्षणाची कास धरली, ज्ञानाची कास धरली, मी जगाचा मालक होईल. याला मतिमान म्हणतात, मतिमान. म्हणून ज्यावेळेस तुम्ही इतिहास वाचता ना एखाद्या बुद्धिमंताचा, की तो वेटर होता, आता जगातला 1 नंबरचा श्रीमंत आहे, पेट्रोल पंपावर काम करणार होता, जगातला 1 नंबर, हे मतिमान आहे. उद्या काय पाहिजे ते देणार आहे. तसं सगळ्या कीर्तनकारांनी उद्या येणाऱ्या काळावर बोलावं, आजच्या म्हाताऱ्यावर बोलू नये. त्यांना नाही बोललं तरी ते गेलेले आहेत. पण येणारी पिढी जर दुरुस्त करायची असेल तर मतिमान कीर्तनकार पाहिजेत आणि नवीन नवीन संकल्पातून सांगणारे पाहिजेत. हे 3 टप्पे आहेत: बुद्धी, मती, प्रतिभा. याच्यानंतर एक संवेदनशील अंतःकरण असतं, 4था टप्पा आहे. ते ज्याच्याकडे आहे तो ज्ञानेश्वरीचा अधिकारी आहे. विठ्ठल विठ्ठल. लक्षात येतंय? 3च्या नंतरचा जो टप्पा आहे सेन्सिटिव्ह म्हणतात त्याला, संवेदनशील अंतःकरण. त्याला आहे ना नुसतं डोळ्यावरून कळतं महाराज, न बोलता. त्याला म्हणतात भाव ग्रहण करणं. हे 4था टप्पा आहे. हे 3 गुलाम आहेत विषयाचे. 4था टप्पा आहे तो भाव ग्रहण करणार आहे. तो जो भाव ग्रहण करणार आहे ना, तो प्रतिभावान आहे, मतिमान आहेत, बुद्धिमान आहेत. या 3च्या पुढचा जो 4था टप्पा आहे भाव ग्रहण करणारा, तो ज्ञानेश्वरीचा अधिकारी आहे. 4था टप्पा म्हणजे महाराज नेमकं काय? आता बोलू नये पण बोलतो, तेवढं तर तुम्ही सहन कराल. सासूबाई म्हणते भांडे धुतले का? सुनेला म्हणते भांडे धुवून झाले का? हो. पोरग झोपलं का? याचा अर्थ असा आहे की भांडे धुवायचे, झाडू मारायचं बाकी आहेत. हा भाव आहे. आणि नवरा ज्यावेळेस म्हणतो पोरग झोपलं का, त्याचा भाव, वाक्य सेम आहे, भाव व्यक्ती परत्व वेगळा आहे. ज्ञानोबराई जेव्हा बोलतात तो भाव वेगळा आहे. ज्ञानोबराईंची ओवी सामान्य कीर्तनकार वापरतो, भाव वेगळा आहे.
विद्वान ज्यावेळेस ज्ञानोबांची ओवी वापरतो भाव वेगळा आहे. ज्ञानी ज्यावेळेस ओवी वापरतो तो भाव वेगळा आहे. संत ज्यावेळेस ओव्या वापरतात तो गोबरायासारखे तो भाव वेगळा आहे. आणि हा भाव अक्षराच्या गाठीत आहे. पहिल्या चरणात संगती लागणार नाही म्हणून लावून देतो संगती. अक्षर आणि भाव, अक्षर आणि भाव. भाव ग्रहण करायला प्रतिभेनंतर संवेदनशील अंतःकरण लागतं आणि अक्षरासाठी विद्वत्ता लागते. अक्षराचं ज्ञान लागतं. बुद्धी आणि मन एकत्रित होतं तेव्हा भाव आणि अक्षर कळतात. गाठ नाही बरं का पुढचा टप्पा हा. नाही तर तुम्हाला वाटलं की लगेच ज्ञानेश्वरीतला अर्थ कळाला. भाव अक्षराची गाठ ज्याला मारता येते ते फक्त ज्ञानोबा आहे. आपल्याला हे दोन वेगळे वेगळे समजले पाहिजेत. अक्षरं कळली पाहिजेत आणि भाव कळाला पाहिजेत. भाव म्हणजे काय आणि कोणता अंतःकरण ग्रहण करतं. भावज्ञा, भाव जाणणारा. ज्ञानेश्वरीच्या अक्षरातून ज्याला भाव कळतो ना. चिंतामणी जो ग्रंथ तुम्ही ऐकलेला आहे, दगड, चिंतामणीच्या शेजारी बसल्यानंतर सगळ्या चिंता दूर होतात. तसं ज्ञानेश्वरीच्या अक्षराच्या शेजारी बसल्यावर भावज्ञा भावती गुण, चिंतामणीचे गुण त्याच्या अंतःकरणात येतात. सगळ्या चिंता ज्ञानेश्वरी भावज्ञा. अर्थज्ञान नाही, शब्दज्ञान नाही, कोणतंच ज्ञान नाही आहे, फक्त अज्ञान आहे. कोणतं नाही, एवढे प्रकार ज्ञानेश्वरीत आहेत हे तर कळले पाहिजे ना. आणि हा भाव रसातून मांडलाय. रसाची उन्नती मनपेल कथा, जी ज्ञानेश्वरीतलं सांगणं आहे ना. रस, रस म्हणजे 9 रस आहेत बरं. ज्ञानोबांचे एक वाक्य फार कीर्तनकारासाठी चांगले आहेत. वृक्ष बोलू नका, वाचे बरवे कवित्व. अलंकारात बोला. जे काही काही कीर्तनकार आहेत टला ट जोडतात. ज्ञानोबाच्या दृष्टीने काही न बोलणाऱ्यापेक्षा बरे आहेत. वाचे बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व. कवितामध्ये रस पाहिजे ना. नाही तर काय कायच्या कविता ऐकल्या की पळून जावं वाटतं. दूर दूर माझे घर जोगाईच्या पलीकडं. अलीकडं काय पलीकडं काय, कुठला प्रकार आहे, कसे काही कविता आहेत का नाही कळले अजून. विठला विठला विषय निघाला म्हणून सांगतो. खूप कष्ट करून ऐका बरं का, जरा भानावर राहून ऐका. ज्ञानोबराय स्वतः शब्दाबद्दल बोलतात आणि ओवी खूप गहन आहे. बोलणियाच्या राणी हिंडता, नायकी जे फळलिया अक्षराची वार्ता. ज्ञानोबराय स्वतःच्या वाणीबद्दल बोलतात. अगदी गंभीरते नाही का, सगळेच कीर्तनकार आहेत. काय म्हणतात ते, बोलणियाच्या राणी हिंडतात. ज्ञानोबराय म्हणतात अनेक जन्म शब्दाच्या अरण्यामधून फिरत होतो. अनेक जन्म बोलणियाच्या, शब्द काय, बगीचेत नाही, गार्डन मध्ये नाही, फळाच्या बागेत नाही, राणी, बोलणियाच्या राणी हिंडता.
हे जेव्हा शब्द ऐकतो ना मी, मला हे पुस्तक लिहिणारे विद्वान दिसतात. स्वतःला विद्वान समजणारे, पंडित समजणारे, रस्त्याने जाणारे. नुसतं ओझं आहे पा त्या शब्दात ज्ञानाचं. मी विद्वान, आणि त्याच्या ओझ्याने तोच दबलेला आहे. इथं बसायचं नाही, तिथं बसायचं नाही, याच्याशी बोलायचं नाही. नाही कळलं अजून. जुन्या काळामध्ये स्त्रिया विटाळ पाळत होत्या, तसे काही विद्वान माणसाची विटाळ पाळतात. की हे लोक नकोय, ते लोक. माझा अर्थ गंभीरतेनं घ्या. तुम्ही विद्वान झालात, बाजूला का राहता? तुम्ही बुद्धिमान आहात, समाजातून बाजूला का फेकला गेलात? तुम्ही ज्ञानी आहात, मिसळा ना समाजामध्ये. लोपले ज्ञान त्यांचा नाईलाज आहे, ते पण ऐकण्यातच आहे. विठाला विठाला, ते पण ऐकण्यात आहे. लोपले ज्ञान शब्द आहे का? ज्ञान लोपलेलं प्रसिद्ध केलं ज्ञानोबराईने, आणि तुम्ही ज्ञान लोपतोय. माझा अर्थ लक्षात ठेवा. तुमच्याकडे ज्ञान आलं, लपून ठेवलं तुम्ही का? तुम्हाला मान्यता मिळावी. कुत्रे विचारते का तुम्हाला? लायब्ररीमध्ये जावा, महाराज जे विनाकारण डोके आहेत ना, ते पुस्तकं वाळवी खातायत. आज वाचायला माणूस नाहीये. बोलणीयाच्या राणी हे ज्ञानोबरांचे वाक्य आहेत. विनाकारण अहंकार आहेत, विनाकारण ओझ आहेत. का ज्ञानोबरांचा पुढचा शब्द असा आहे, काही त्यागाचं सुद्धा ओझं असतं. ज्यांनी जटा वाढवल्यात ना, त्याला मी म्हणलं कर टक्कल. अवघा असं खाजवत बसणं चांगलं नाही दिसत. अरे तू पुरुष आहे, बाईसारखे जटा वाढवल्यास, पुन्हा ते खाजवलं. ते स्वच्छ तरी ठेव ना. जवळून गेल्यानंतर गटर गेल्यासारखं वाटतंय. वास कशा करतात? ते त्याग केलिया त्यागाचे होय ज्ञानोबर आहे. मग फार सुंदर शब्द. त्यागाचं ओझं येते. असाच ड्रेस घातला पाहिजे, अशीच जटा असली पाहिजे, अशीच दाढी वाढली पाहिजे. तो टेन्शन मध्ये. मी अनेक संन्याशांना आहे ना सगळं करायला लावलेलं आहे. कशा करता? तू मुक्त होण्यासाठी आलास आणि केसाच्या बंधनात अडकलास. समजते तुम्हाला काय बोल? कशात अडकतो? अरे तू ज्ञानी आहे ना, माणसात मिसळ. पहिल्यांदा मनुष्य हो, नंतर संत होशील. लोकांची काय मान्यता घेतोस तू? लोक मानत नाही, लोक मानत नाही. काही काही कीर्तन करायला टेन्शन आहेत, मांडण्यासाठी काही सांगता. अरे सांग रे बाबा. पण लोकांनी जर तुला मानावंसं वाटत असेल, हृदयात ज्ञानेश्वरी ठेव. सगळे लोक तुला हृदयात ठेवतील. सगळे लोक हृदयात ठेवतील. शब्द आहे का? एक वस्तू ज्ञानेश्वरी हृदयात पाहिजे. सगळे लोक प्रेम करतात. आणि जर ती ज्ञानेश्वरी हृदयात नसली, महाराज पुण्यतिथी पण नसते हो. नाही, किती किती संत मेलेत बरं आपले संप्रदायातले. रोज सांगायला येतात, महाराज आमच्याकडे सुवर्ण महोत्सव आहे. म्हणलं काय केलं संतांनी? काय नाही काय नाही, राखेतून बटाटे काढले, कोणी पाण्याचं तूप केलं. हे जादूगर करतात ते. आपण त्याच्या नादी लागावं याच्यासारखं पाप नाही महाराज. ज्ञान सोडून जर तुम्ही एखाद्याच्या पाठीमागं लागलात, तुमचा अनंत जन्मीचं पाप आहे ते. ज्ञान सोडून नाही महाराज. ज्ञानी माणूस दिसतच नाही, ज्ञानेश्वरी दिसते ना. माणसाला शरण जाऊ नका. पुन्हा सांगतोय तुम्हाला, जगातला किती विद्वान असू द्या, माणसाला शरण जाऊ नका. माणूस ज्याने विद्वान झालाय त्या ग्रंथाला शरण जा. आणि जो प्रसन्न माणूस आहे त्याला दुःख देऊ नका. एकांत म्हणजे काय तुम्हाला माहिती का? त्याग फीक काही नसतं. तुमचा त्रास नको म्हणून गेलेला आहे तिकडं. स्वतःला वेळ मिळाला पाहिजे म्हणून जो गेलेला आहे एकांतामध्ये, तो खरा एकांत आहे. नाही एकांतामध्ये पुन्हा हॉटेल काढतो आश्रमाच्या नावाने. इथे सगळं सुविधा उपलब्ध आहेत,
गरम पाणी मिळेल, क्वाट मिळेल हिमालयामध्ये, आणि त्याची ॲडव्हर्टाईज गुगलला, आणि नाव काय दिलेत, अमुक अमुक आश्रम. मी नाव नाही घेत, केस नको व्हायला, बोलताना सांभाळावं लागतं. आश्रम हिमालयामध्ये, 5 स्टार, चालवणारा संन्यासी, तपस्वी. आता शहरातले हॉटेल चालत नसतील, तिकडे चालतात. कुणी सांगितलं कुठं? एकांत या शब्दाचा अर्थ स्वतःशी बोलता यावं. मी कोण आहे, माझी ब्रेन कॅपॅसिटी काय आहे, माझं मन कोणत्या शब्दातला अर्थ ग्रहण करतं, माझी बुद्धी कोणत्या सिद्धांताला ग्रहण करते. अजून तिला व्यायाम पाहिजेत, मनाला अजून अक्षराची जोड पाहिजेत. सतत प्रयत्न करणारा एकांतात जातो. त्याला माणसं आवडत नाही. नावडे जन धन नावडे तुकोबर आहे. माणसात आहेत बरं का, देहूमध्ये आहेत, पत्नी आहे त्यांना, मुलं आहेत त्यांना, कीर्तन चालू आहे, 14 टाळकरी आहेत. त्या कोणताच नाही, फक्त नावडे हा शब्द महत्वाचा आहे. सगळं नावडे, मनाला नावडे, ह्याच्याकडे काहीच नाही पण सगळं आवडे. जी अतृप्तता राहिली होती संसारामध्ये, मिळत नव्हती, ती परमार्थात येऊन पूर्ण करतात. हे पाहण्यात आलेलं आहे. ह्याला नावडे दाखव नाहीत, पण अंतःकरणातून आवडे हे नाही जमत त्याला. म्हणून ज्ञान हे महत्वाचं आहे, आणि ते आपलं भाग्य महाराष्ट्राचं. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आपल्याजवळ मिळाला, ह्याच्यापेक्षा काय. ज्ञानेश्वरी भटकू देत नाही. ज्ञानेश्वरी आई आहे, आई मानलं तर बरं का, तिला भटकू देत नाही, चालायला शिकवते ती. आणि चालता चालता ती तुम्हाला एक वैशिष्ट्य बरं का खानदानी आईचं, मुलगा जर चालायला लागला ना, तिला धरत नाही ती. आईची इच्छा असते स्वतःच्या पायावर उभं राहावं, पण उभं राहता येत नाही म्हणून ती उभी असते, आणि तो पडू नये म्हणून हात असे असतात. ज्या क्षणाला त्याचे पाय दमले त्याच टायमाला ती उचलते. स्वातंत्र्यावर ज्ञानेश्वरी गदा घालत नाहीत, पण जिथं तुम्ही पतित व्हाल तिथं ज्ञानेश्वरी उचलते. मुक्त मनाने जीवन जगा, पाहिजे तसं जीवन जगा, पण जिथं पतन वाटतं ना, तेच ते अभंग आहे, मागे पुढे उभा. असे उभेत माऊली ज्ञानेश्वरी, आणि असं उचलतात, इथून पडू नको, लगेच दुसरीकडे ठेवतात. हे जीवन असावं ज्ञानेश्वरीचं. विठ्ठल विठ्ठल. आणि मग ती माणसं ज्ञानेश्वरीचा आस्वाद घेण्यासाठी, रस घेण्यासाठी, रसाची उन्नती घेण्यासाठी बाहेर जातात, एकांतात जातात, लोकातून. का की जेवण चांगलं केलंय त्यांनी खाल्लं पाहिजे का नको. जेवण चांगलंय म्हणून माणसं जर त्याच्या पाठीमागं लागले, तो खाणार कधी नाही कळलं. जो अभ्यास कीर्तनकाराने केलाय त्याचा रस पहिल्यांदा कीर्तनकाराला आला पाहिजे, मग वाटी तो. ह्यालाच रस नाही, पण याला ज्याच्यात रस आहे, रसविहीन आहे ते, जास्त बोलत रस. काही काळ, पुन्हा सांगतो तुम्हाला उपनिषदातलं वाक्य, किंचित कालोपभोग्य आणि यौवना आणि धनानीचे. वेद सांगतात काही काळ तारुण्याचा उपयोग आहे, काही काळ धनाचा उपयोग आहे. म्हातारपणामध्ये एखाद्या म्हाताऱ्याला 500 कोटी द्या बरं, काय करेल ते? पुन्हा तरुण होईल, पुन्हा डोळ्याने दिसायला लागेल,
पोराला देईल ते, नाही दिलं तर पोरं हिसकून घेतील. काय आहे काय? धन किंचित कालोपभोग्याने, काही काळ, पण ज्ञानेश्वरीचा भोग मरेपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत ज्ञानेश्वरीचा भोग. आणि याला एकांतीचे सुख हे आहेत ते तुकोबाराय म्हणतात. असो ऐसा कोठे आठवची, ही ज्ञानेश्वरीची अवस्था आहे. विठ्ठला लोक जेव्हा तुकोबारायचा अभ्यास करतात ना, ते का अवस्था आली संसारातली, तिला मूळ ज्ञानेश्वरी महाराज, मूळ. कारण की ज्ञानेश्वरीच तुम्हाला आनंदात ठेवू शकते, कुणीच ठेवू शकत नाही. पण ज्ञानेश्वरी आता सांगितलं ना, बोलताना अक्षर कशी आहेत महाराज, पाची इंद्रियांना आकर्षित करणारी अक्षर आहेत आणि मन भावाने भरलेलं आहे. काय ताकद आहे महाराज. दुःख सुद्धा तुम्हाला दुःख देऊ शकत नाही हो. माणसं सोडून द्या. माणसाबद्दल सांगू तुम्हाला ज्ञानोबारांची भाषा, आमचे कीर्तनकार सांगत नाहीत ते तर एर प्राकृत, काय शब्द वापरले ज्ञानोबा, एर प्राकृत हेंदरे, 700 वर्षापूर्वीचा शब्द आहे. संसारातली हेंद्रे म्हणून, नीट ऐका, म्हणून गाथा निर्माण झाला. सगळ्या लोकांनी तुकोबाराला त्रास दिला, पण हेंद्रे असल्यामुळं रस कमी झाला. एवढं कीर्तनकाराला समजलं तर लय झालं हो. लोक रस घालवू शकत नाही आणि लोक रस वाढवू शकत नाही. ज्ञानेश्वरीतला रसच रसाची उन्नती घेतो. आणि तो रस आला ना, लाख जग मेरू पासोनी थोरे, देह दुःखाची नाही तुमच्यावर परिणाम होत. बाहेरून नाही ना आतून नाही. तुम्ही तुमच्या मस्तीमध्ये आहात, काय घेणे लोकांना. पण जेव्हा तुम्ही वरचढ चाललेला दिसता ना, तेव्हा विरोध होतो. भिकाऱ्याबरोबर कुणी भांडण करत नाही, नाही कळालं. भिकाऱ्याबरोबर, मला ते फेसबुकवर 2-3 पोरं सांगतात, पोस्ट येतात, म्हणलं अरे त्याच्यामुळे तर मी जगतोय. जर मला नाही शिव्या दिल्या किंवा लोक मला नाही बोलले, मला असं गजबजल्यासारखं चुकलं काय. कारण की जळता कुणावर तुम्ही, जो श्रेष्ठ आहे. काय साधी गोष्ट, जळता कुणावर, श्रेष्ठ आहेत. विरोधक कुणाला बोलतात, सत्ताधारी आहेत. मग जर मला बोलत असेल तर मी कोण आहे. ज्ञानेश्वरीचा सत्ताधार मी स्वतःला सांगू शकतो. मग का बोलणारच लोक, ज्यांना ज्यांना नाही ज्ञानेश्वरीने तोंड दाखवलं, अक्षरांनी ज्यांना जवळ नाही केलं, भावांनी ज्यांना लांब अभावात टाकून दिलं, ती लोक बोलणारच नव्हतं. मग त्यांचे एक एक शब्द असतात महाराज. हे जरा मी एक माझाच अनुभव सांगतो. 92-93ला आमच्या संस्थेमध्ये मोठे भाव होते आणि ते तारुण्य होतं, जिम करत होतो, ज्ञानेश्वरी जगलो फार छान बरं का, त्याच्यावर काही शंका नाही. आणि मला एका संन्याशाने पण विचारलं, मुक्त व्हायचा विचार आहे की नाही. म्हणलं कशा करता, कोणापासून मुक्त व्हायचं. तुझ्यापासून झालो पुष्कळ. कारण की मुक्त हे आपल्या वारकऱ्यात नाही. घेईन मी जन्म, हे कुठला वेदांत आपल्या वारकरी संप्रदायात घुसला, मुक्त व्हा मोक्ष मिळवा. हे तुकोबारांचे वाक्य आहेत. मोक्ष तुमचा देवा दुर्लभ आहे, तुम्ही ठेवा. आम्हाला फक्त भक्ती प्रेम सुख पाहिजे. विठाला विठाला. आणि थोडं तारुण्य होतं त्यावेळेस, थोडा त्रास पण व्हायचा त्यावेळेस 92-93ला. मोठ्या भावाच्या लक्षात आलं, ज्यांना कळलं त्यांना कळलं. आता त्यावेळेस माझी राहण्याची स्टाईल जरा वेगळी होती. मोठे वा आमच्या संस्थेमध्ये परंपरा होती, चप्पी केलीच पाहिजेत, आमका शर्ट घातलाच पाहिजे. आता मी त्याच्यात बसतच नव्हतो, कुठंच बसत नाही, तर मी तरी काय करू. मग मोठे भाऊ म्हटले, तू आमच्या संस्थेत राहा, शिक्षकाच्या मध्ये जर राहिला तर तू शिल्लक राहशील, संप्रदायाला तुझा वापर होईल. मोठे भावाची दूरदृष्टी बरं का, मतिरागामी गोचारा, आगामी कळणारे. म्हणलं बुवा मी तुमच्या नियमात म्हणजे काही हरकत नाही, तू नुसतं राहा. 10 वर्ष संस्थेत राहिलो.
आता संस्थेतला नियम कसा आहे, बाया संस्थेमध्ये नाही, सगळे पोरच. आणि त्या मुलांना शिकवणारे शिक्षक जे पैसे घेत नव्हते त्या काळामध्ये, त्याच्यात मी राहायला. तुमच्या लक्षात नाही आला अजून, साधू साधकाला सुरक्षित ठेवतात म्हणून संप्रदाय चालतो. विठ्ठल विठ्ठल, त्यांच्यामुळं हे आहेत. आणि मग तीच 10 वर्षाची लागलेली सवय भगवानगडावर आहेत. सगळे मुलंच आहेत उभे राहिलेली, 100-150 पोरं, आणि खूप चांगले राहतात बरं का. कोणी येत नाही म्हणून शाली पण घालून फिरतात. मी एकाला विचारलं का, कोणीच येत नाही महाराज, काय कुणासाठी नटायचं, शृंगार कोणासाठी करायचा, भान कोणासाठी पाडायचं. भगवानगड सांगतो तू मोकळेपणाने जगतात. पण हळूहळू याची सवय लागली महाराज. आता दिवाळीला सुद्धा घरी जात नाहीत. हा रस भगवानगडाच्या विद्यार्थ्यांना मिळाला म्हणून जात नाही. विठ्ठल विठ्ठल, ज्ञानेश्वरी भिनली त्यांच्यामध्ये. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच. काय शब्द आहे तुकोबारायांचे. तुका म्हणे कडू, आता नको वाटतात संसार. मी म्हणतो इथपर्यंत जरी कीर्तनकाराची प्रगती झाली ना, नको वाटतो खूप झाली महाराज. एका कीर्तनकाराला मी सांगितलं की बुवा आता जवळपास 70 गाठात आलाय, पाकिट सोडून दे, मुलं बाळा नाहीत. नाही मग महाराज त्याच्यासाठीच कीर्तन आहे. म्हणलं करणार काय तू, एक वेळ आलेली आता, कधीतरी सोडून दे ना शेवटी. योगे नांते तनु त्यजाम. आता उपकारासाठी येथे उपकारासाठी राहा म्हणलं, बिना पाकिटाचं कीर्तन कर. आवाजच निघत नाही म्हणून. माझा अर्थ समजा, दिलंय देवांनी बरं का, वसुली फार वाईट आहे. विठ्ठला विठ्ठला, वसुली हीच की ज्ञानेश्वरी तुम्हाला तोंड दाखवत नाही, गाथा तुमच्याशी बोलत नाही, ज्ञानेश्वरीतले अक्षर तुम्हाला जवळ करत नाही. हेच दुर्भाग्य. आणि आईपासून तुम्ही लांब गेला ना, चॉकलेट देऊन आईपासून लांब करणारी माणसं असतात. अर्थ कळाला, चॉकलेट देऊन आईपासून. ज्या मुलाचं अपहरण झालं त्याला मातृप्रेम मिळत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये असणारी मुलं चॉकलेटसाठी ज्ञानेश्वरी सोडून जेव्हा जातात ना, दुखी असतात महाराज. चेहरा सुद्धा पाहत नाही, मी बघितले. आणि रंगवण्यासाठी काय काय रंग आणतील, नाही महाराज, निसर्गतः रंग पाहिजे, रंगवायची गरजच पडत नाही त्याला. ज्ञानेश्वरी म्हणून साधक जेव्हा येतो त्याला सावधता या 2 गोष्टीची असते. मन भावशुद्धी भरिले, आणि भाव ग्रहण करण्यासाठी अंतःकरणाची योग्य, रोज अक्षराला झटलं पाहिजे. शब्द कैसा घडीजे, शब्दांचा प्रयोग आहे, शब्द कैसा घडीजे. हे पहिल्यांदा ज्ञानोबराय सृष्टीमध्ये सांगतायत. शब्द घडवले जातात, चिरा जसा घडवला जातो. कोणता शब्द इथं बसेल, तुम्हाला मी सांगतो, मी ज्ञानोबरायांचे शब्द ऐकूनच हैराण आहेत. अर्थ फिरता नंतरचा विषय आहे. अर्थ, भाव, रस हे लांबचे विषय आहेत. जेव्हा एंट्री करतो ना आपण एखाद्या 5 स्टारला, त्याचं प्रवेशद्वार, आतला सुगंध, डिझाईन, डेकोरेशन, जेवण नंतर. तसं अक्षरात ज्यावेळेस तुम्ही प्रवेश करताना असं विनोद करतात ज्ञानेश्वर महाराज, हसत हसत शब्दसृष्टीमध्ये प्रवेश होतो. ती ज्ञानोबरायांची कृपा आहे. भाव अक्षराचे हसत हसत अक्षरातून भावापर्यंत. आणि भाव ज्यावेळेस उघडला जात नाही, ती गाठ सोडवण्याचं कौशल्य साधकाला मिळालं पाहिजे. गाठ, आणि गाठ अशी महाराज जुन्या काळात आहेत, साधं फडकं असतं आणि हिरा बांधलेला असतो. फडकं साधं असतं. तुकोबराचं एक अभंग फार गोड आहे. तुका म्हणे शिरी वहावे खापर. जुन्या काळामध्ये लोक खापर डोक्यावर घेतात का, आतमध्ये नवनीत आहे. लक्षात येत, आतमध्ये नवनीत असल्यामुळं खापर डोक्यावर ठेवतात. भाव आपल्या अंतःकरणामध्ये आहेत, आपल्याला अभ्यास करावाच लागतो, पर्याय नाही त्याला. कठीण आहे हा नाही विषय, नवनीत आहे. तुम्ही सगळ्यांचे अभंग वाचा महाराज. फक्त ज्ञानोबरायांचं वर्णन हीच जनाबाई करू शकते, बाकी महात्म्य सांगतात.
आणि खुद्द ज्ञानोबराय वर्णन करतात माझी ज्ञानेश्वरी कशी. एकाही ओवीची बरोबरी होत नाही. विठाला विठाला. गर्व म्हणून सांगत नाही मी कीर्तनकारांना, गर्व म्हणून नाही. आज आश्रम आहे आमच्या गुरुजींचा मुंबईमध्ये, 25 गुंठ्याचा कांदिवलीला आश्रम आहे, 1000 कोटीची प्रॉपर्टी. उत्तराधिकारी मिळत नाही महाराज. आणि आमची अट एवढीच आहे, स्वामीजीचे पुस्तकं समजणाऱ्याला आम्ही 1000 कोटी देऊ. नाही मिळत महाराज. त्यागी झालेली माणसं अक्षर सेवा करत नाहीत. शब्द आला, अक्षर सेवा करत नाहीत. अक्षरातलं नंतर आहे, पहिल्यांदा अक्षर सेवा केली पाहिजे. आणि ही जे अक्षर सेवा जर होत नसेल तर तुम्हाला परमार्थामध्ये प्रवेशच नाही. मागे एकदा बोललो होतो, कधी लक्षात ठेवा, ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरीची सृष्टी वेगळी आहे, ह्या सृष्टीपेक्षा वेगळी येते. आणि तुम्ही आम्ही जगतो ही सृष्टी वेगळी, भौतिक आहे. ज्ञानोबरांचा विनोद सांगतो तुम्हाला बरं का, कसा आहे. ज्ञानोबराय म्हणतात, माझी सृष्टी आणि विश्वामित्राने केलेली भौतिक सृष्टी म्हणजे आत्ताचे शोध, भौतिक जगातले शोध हे सगळे विश्वामित्रच आहेत. ज्यांनी ज्यांनी नवीन शोध लावलेत ना, सगळ्यांना विश्वामित्र समजा. हे ऋषी आहेत. आज तुम्ही मोबाईल घेता, अमेरिकेमध्ये बोलतात, हे सगळे ऋषी आहेत, मोठी माणसं आहेत. यांनी संशोधन करून आपलं जीवन खर्च करून शोध लावलेला आहे. यांना कमी समजू नका. माझा हेतू नाही आहे तसा कमी बोलण्याचा. पण ज्ञानोबराय म्हणतात, मी पण एक सृष्टी तयार केलेली. मजलागी स्वामी, ओवी परमनंट लक्षात ठेवा. मजलागी ज्ञानोबराय म्हणतात, दुजी सृष्टी केली तुम्ही. निवृत्तीनाथांना श्रेय दिलंय, पण निवृत्तीनाथांना दिलंय म्हणून निवृत्तीनाथांनी केली असं नाही बरं का. हे ज्ञानोबरांची सृष्टी. ज्ञानोबा आता ह्याच्यामध्ये एक विषय सांगतो. दुजी सृष्टी केली तुम्ही, त्या सृष्टीमध्ये ज्ञानोबरांच्या शब्दसृष्टीमध्ये निवृत्तीनाथ ज्यावेळेस प्रवेश करतात त्यावेळेस निवृत्तीनाथ त्या सृष्टीचं वर्णन करतात, भावार्थाची पडे गार. कधी अर्थ ऐकलंय तुम्ही? विठाला विठाला. ऐकलंय कधी? निवृत्तीनाथाचं वर्णन आहे 6व्या अध्यायामध्ये. उन्मेष, ज्ञानोबरांचा शब्द कसा आहे? उन्मेष शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. ज्ञानाची चंद्र किरण ज्ञानोबराय म्हणतात, निवृत्तीनाथ म्हणतात बरं का. उन्मेष चांदणे तार, चंद्राचं किरण पडल्यानंतर जसा गारवा होतो. ज्ञानोबराय आता ते काय म्हणत असतील माऊलीला मला माहीत नाही, पण ही ओवी निवृत्तीनाथाच्या तोंडातली ज्ञानोबराय सांगितलीत. उन्मेष चांदणे तार आणि भावार्थाची पडे गार. भावार्थाचा गारवा जाणवतो. भाव अर्थाचा गारवा निवृत्तीनाथांना जाणवतो. तापलेल्या या संसारामध्ये जर तुम्हाला गारवा पाहिजे असेल तर ज्ञानेश्वरी आहे फक्त. हा अनुभव निवृत्तीनाथ महाराज सांगतात. आणि जर तुम्हाला दिवाळी पाहायची असली ना, दिवाळी, ज्ञानोबरांच्या विषयी काय निवृत्तीनाथ बोलतात महाराज, हे प्रकरण वाचत जा. उगा आपलं भुनवणी जाणतेनी जो मज होय अनन्य शरण याच्यावरच आदळू नका. काय सांगतात निवृत्तीनाथ महाराज हे तर ठीक आहे. माऊली जर तुमच्या समोर बसलं ना, साहित्यवाणे सुपूर, आपले साहित्य काय विठाला विठाला. वाणे उबटत आहे आकाशी साहित्य रंगाची. ज्ञानोबरांचा शब्द आहे बरं का. निवृत्तीनाथ म्हणतात, तुझी ज्ञानेश्वरी ऐकताना असं वाटतं साहित्याच्या आकाशामध्ये सप्तरंगाचे पटाके उडत आहे. 700 वर्षापूर्वीचा शब्द आहे. कोणत्या आकाशात? साहित्याच्या आकाशात. अक्षरातून जे प्रकाश ज्योत निघतात, असं वाटतं की आकाश शब्दाने रंगून गेलेलं आहे. आणि एवढ्या दिवाळीमध्ये, अक्षराच्या दिवाळीमध्ये भावार्थाची पडेगार, थंड गारवा वाटतोय महाराज. असं जीवन निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वरीतून जगत होते. तो गारवा, ते उमटणं, साहित्य आकाशात वयारणं आपल्याला साठी ज्ञानोबरांनी निर्माण केलेलं आहे.
माऊलीचे आभार माना. आपण जात नाही तिकडं त्या साईडला, नेत पण नाही हो. ज्याच्या मागे लागलं तेच दुसऱ्याच्या मागे लागलेले. एक जण 1000 कोटीची प्रॉपर्टी असणारा माणूस गडावर आला, संन्यासी होता. आता आमचे दुसरे दोस्त कोण हो? आमच्या काळातले लोक सगळे महंत मंडलेश्वर वगैरे झालेले. कधी भगवानगड पाहिलं त्याने, असं चांगलं जीवन पाहिलं. मला म्हणे शास्त्रीची इथं निसर्गोपचार काढा. सल्ला कुणी दिलाय? सर्व संन्यस्त संन्यासी. मला काय सांगितलं? निसर्ग उपचार काढा. म्हणलं का? पैसे लय येतील. जर संन्यासी असा सल्ला देत असले, परमार्थातला भाव कधी मिळायचा महाराज? ज्यांनी परमार्थ शिकवला पाहिजे, ज्या कीर्तनकारांनी परमार्थ वाढीस लावला पाहिजे, तेच सांगतात व्यवहार कसा करायचा. कसं हे भेटले म्हणून तर गारवा मिळत नाही तुम्हाला. माझा पुन्हा शब्द आहे का अजून कळली नाही ज्ञानेश्वरी. जो शिष्य आपल्या गुरुला गारवा देतो त्याला ज्ञानोबराय म्हणतात. हे निवृत्तीनाथाचे शब्द आहे. भावार्थाची पडे गार. शिष्याने आपल्या गुरुला भावार्थाचा गारवा दिला, ते ज्ञानोबा आहेत महाराज. कुठं को मागे क्वच भारवी विठ्ठल विठ्ठल. प्रसिद्धीसाठी कीर्तन करणं, प्रसिद्धीसाठी पुस्तक लिहिणं शक्यच नाही महाराज. भावार्थाची पडे गार. आणि पुढचा अजून बरेच विषय आहेत. जसे जसे कार्तिकी येतील तसे तसे आपण सांगू. जगलं वाचलं तर येत जा. भावार्थाची पडे गार. ज्ञानोबा म्हणतात हे जे वर्णन मी करतोय, गारवा जो तुम्हाला मिळतोय, हा गारवा मला शब्दांच्या रानातून हिंडत असताना जगातल्या सगळ्या साहित्यात कुठेच सापडला नाही. ज्ञानोबांचे अनुभव आहे. बोलणीयाच्या राणी हिंडता. प्रत्येक शब्दाचा धांडोळा घेतला. ज्ञानोबा म्हणतात प्रत्येक अक्षराचा धांडोळा घेतला. विषय सोडून द्या हो, सिद्धांत सोडून द्या. नायकी जे फळलिया अक्षराची वार्ता, बातमी. हे पुस्तक शिकून एखाद्याला देव मिळाला असं अक्षराची बातमी सुद्धा माऊली म्हणतात ऐकायला आलं नाही. सावध व्हा कीर्तनकार. सगळे शिकलेला आहात तुम्ही. नायकी जे फळलिया अक्षराची, ज्या अक्षराने तुम्हाला अक्षर ब्रह्म दिलं त्याची वार्ता सुद्धा आली नाही. म्हणून जेवढे विद्वान ज्ञानी आहेत हे भारवाही आहेत, ओझं वाहणारे आहेत, अक्षर फलीभूत झालेले नाहीत. ज्ञानोबांनी विचारलं, तुम्ही सगळ्या शब्दातून फिरत फिरत आलात, तुमचं काय? वाचाची केली कल्पलता, माझी वाणीच कल्पतरू झाली. इतरांचं काय घेऊन बसताय? विठ्ठल विठ्ठल. नाही कळालं अजून? माझी वाणी म्हणजे ज्ञानेश्वरीतले प्रत्येक अक्षर हे कल्पतरू आहे. आता याच्या पुढे कीर्तनकाराला सांगायला पाहिजे का? शब्द जर कल्पतरू आहेत, त्याच्या शब्दाच्या खाली बसा, सगळी इच्छा पूर्ण होतात. तिला ज्ञानेश्वरी म्हणतात. आणि हे ज्ञानोबराय सांगतात ना, नायकीचे फळलियाची वार्ता, पण वाचाची केली कल्पलता. ज्ञानेश्वरीतले शब्द म्हणून ज्ञानोबराय जगात स्पेशल आहेत. संस्कृतचा इतिहास सांगितला, मराठीचा इतिहास सांगितला. त्याचं मूळ कारण ज्ञानेश्वरीच्या जवळ सुद्धा लोक येत नाहीत, तिला ज्ञानेश्वरी म्हणतात. आणि ते ज्ञानोबराय कसे आहेत? भावाक्षराच्या गाठीत ठेवणारे आहेत. अर्थ कळाला? धल विठ्ठल. कळाला असं समजतो मी. आपल्याला पण टाइम होत आलेला आहे. किती कळते काय माहिती. म्हणजे बुद्धी, प्रतिभा, त्याच्यानंतर मग संवेदनशील ग्रहण. त्याला बोलावं लागत नाही बरं का. याच्यासाठी तुम्हाला वेदाचं उदाहरण देतो. गुरु शिष्याची एकांती, जे अक्षरे एकाच, एक अक्षर बरं का, शब्द नाही. मेघाची परी त्रिजगती. आणि जेव्हा हाच शिष्य गुरुच्या समोर बसतो, याला शब्द अक्षराची सुद्धा गरज पडत नाही. गुरोस्तु मौन व्याख्यान, शिष्यस्तु छिन्न संशय, याला परमार्थ म्हणतात महाराज. नाहीतर
आनंद वाचाळ एकाच महिन्यामध्ये येईल. हरिपाठ मंथन नावाचा नवीन ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये हरिपाठ ज्ञानेश्वरीपेक्षा कठीण आहे बरं का. तुमच्या माहितीसाठी सांगतोय तुम्हाला मी. ज्ञानेश्वरीमध्ये संदर्भ तरी कळतात, कठीण आहे म्हणून तरी मान्य करतो आपण. हरिपाठ इतका म्हटला गेलेला आहे रोज, असं वाटतं की तो आपल्या खिशातला आहे. पण हरिपाठाचं एक अक्षर सुद्धा एक माणसाला जवळ नाही करत महाराज. हे ज्ञानेश्वर महाराजांचं टाचन आहे. विठ्ठल विठ्ठल टाचन कळलं, संक्षिप्तीकरण. संपूर्ण ज्ञानेश्वरी बीज म्हणून त्याला मोठा वटवृक्ष आहे, बीज लहान आहे. तसा हरिपाठ लहान आहे, त्याचा विस्तार अनुभव अमृत ज्ञानेश्वरी. हा माझा अनुभव आहे. ज्याला कळाला त्याला कळाला. म्हणून का म्हणायचा रोज सिद्धांत पाठात पाहिजेत. नाही ज्ञानेश्वरी तुम्ही पाठ करू शकत, सिद्धांत पाठातले पाहिजे. आणि सिद्धांत लक्षात राहिले चुकता येत नाही महाराज कुठं. म्हणून प्युअर ज्ञान, प्युअर सिद्धांत हरिपाठामध्ये. आणि हरिपाठाची भाषा आहे ना, ते ज्ञानेश्वरीमध्ये घेईजे देईजे, बाळा असं करू नको, बाळा तसं करू नको, ही बापाची भाषा आहे हरिपाठात. आणि भयानक वाईट भाषा आहे बरं का. तुम्हाला कळत नाही, खरंच भाग्यवान आहे तुम्ही. ज्याला कळाली ना, आत्महत्येशिवाय पर्याय नाही त्याला, अशी भाषा आहे. नामा परत तत्व नाही, अन्यथा अनेक पंथा तुम्हाला बोलतोय, अनेक पंथा वाया जाशील. जे अनेक पंथात गेलेले कोण येते बोला ना. माऊलीला सोडून गेलेले वाया गेलेल्याच्या पाठीमागं आपण लागतो. त्याच्यापेक्षा काय काही साधू. मला तर एक जण आला होता, माझा आमच्या संप्रदायामध्ये या म्हणलं का. अरे महाराज आमचे महाराज लय मोठे आहेत, कोकणातले होते. म्हणलं ताडापेक्षा मोठे असू दे. त्याने म्हणे महाराज तुम्हाला आम्ही काय पाहिजे ते सोय. म्हणलं काय कॉर्पोरेट आहे काय, बुद्धिमत्ता आणि प्रतिभा विकत घेणार आहेत का. जर तुझा महाराज मोठा आहे तर आमच्यासारखीची तुला गरजच नाही. नाही मला तुमचं कीर्तन आवडतं. म्हणलं त्याचं काय आवडतं. अनेक पंथा नाही कळाल. ज्ञानेश्वरी आवडतं बघ. दुसऱ्या संताकडे का जाता, काय आवडतं त्याचं. गोड बोलणं, बेटा तेरा कल्याण हो. हा भिवंडीमध्ये असतो कल्याण हो. आणि दुर्भाग्य सांगतो तुम्हाला, ज्ञान मार्ग वेगळा आहे. संसारातलं एकही दुःख कोणताच माणूस दुरुस्त करू शकत नाही. कोणताच माणूस अधिकार नाही महाराज. कर्मसिद्धांत आहे हा. जर तुम्ही केलेलं कर्म जर तुम्हालाच भोगावं लागेल तर कोणत्या साधूची ताकद आहे ते कर्मफळ बदलण्याची. नाही लक्षात येत. एवढा सिद्धांत कळला ना, तुम्ही कोणाच्या मागे लागणार नाही. एवढाच. कर्मफळ बदलण्याची ताकद माणसामध्ये नाही. तेच वैतागलेलं आहे. नाही कळालं तर बघा तुम्ही. महाराज माणसं वैतागलेले ते दाखवणं एक आहे, बाहेरचं देखावा आहे, आतून सुखी नाही येतो. ड्रामा करायची गरज नाही महाराज. हे जे लोक करतात ना ड्रामा, ज्ञानीला काय गरज आहे हो ड्रामा करायची. त्याचं बोलणं जे ज्ञानगंगे नहाले पूर्णता तृप्तीशी आले पालवणे. ते असे रस्त्याने फिरतात काय ॲडव्हर्टाईज करत. आमच्या प्रवचनाला या, आमच्या कीर्तनाला या, आमचे शिष्य व्हा. संसारातलाच एक प्रकार आहे. ज्यांना कंपनी काढता येत नाही ते पंथ काढतात. नाही कस्टमरच्या ऐवजी आपले भक्त म्हणतात. एवढंच फरक. एक पंथ असा आहे पैसेच घेत नाही. एक पंथ असा पैसेच घेत नाही. म्हणून मग ही एवढी मोठी मोठी आयोजनं चालतात कशी, म्हणजे देतात. तुम्हालाही कळलं नाही. पैसे घेत मग एवढे आयोजन कसे चालतात, देतात. मग माणसाला सुद्धा कळत नाही आपण काय बोलतो. आमचा गुरु त्यागी आहेत, मग तू का बोलतोस. नाही कळलं. तो त्यागी आहे ना, तू का बोलतो. नाही नाही महाराज ती ॲडव्हर्टाईज केली पाहिजे.
खरं ज्ञान मिळतं. अरे खरं ज्ञान ज्ञानेश्वरीत आहे बाबा. गेल्या 700 वर्षात एकही साधू, एकही बुद्धिमान, एकही प्रतिभावान एका ओवीची बरोबरी करू शकला नाही. एवढं कळलं तरी पुष्कळ झालं. एकही ओवी. आता हे थोडंसं अजून खाली येतो जरा. ज्ञानोबा 700 वर्षापूर्वी, 400 वर्षापूर्वीचे तुकोबाराच्या अभंगाची बरोबरी कोणत्या साहित्यिकाने केली? अनुभव आहेत ना, वाचा ना तुम्ही, ग्रंथ वाचा, शब्द नाही. तुकोबाराची बरोबरी करता नाही आली. आता मला सांगा, तुकोबाराय स्वतः म्हणतात, तुका म्हणे नेले ज्ञानोबाराच्या बद्दल युक्तीची ते तुकोबाराय असमर्थपणा दाखवतात. म्हणून ठेविली. जर तुकोबाराय पज पामर आहे म्हणतात, तर ज्ञानोबारायांच्या बाबतीत पामरांनी विचार करावा का? बोला ना. आणि ते लोक सांगतात ज्ञानोबारायांची समाधी आहे का नाही, अमुक आहे का नाही, सगळं अंधश्रद्धाळू जोड्यांनी मारलं पाहिजे. तर मी बोलतो तुम्हाला, ज्ञान कळणं हे भाग्य आहे. ज्ञानोबराय कळणं हे भाग नाही. कळत ज्ञानेश्वरी ठीक आहे, पण ज्ञानेश्वरी मोठी आहे हे तर कळव. नाही कळत गाथा आपल्याला, पण गाथा माथ्यात बसत नाही. एवढं बसलं तरी भरपूर आहे. आपण श्रीमंताचे आहोत हे कळलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. म्हणून पुन्हा समजून सांगतो, ज्ञानेश्वरी हे 2 टप्पे तुम्हाला मी आज विशेष रूपाने सांगितले. मन आणि बुद्धी, भाव आणि अक्षर, ज्ञान आणि संसार. ज्ञानेश्वरी दोन्ही बाजूनी श्रीमंत आहेत. बाहेरून अक्षर श्रीमंत आहेत, आतून भाव श्रीमंत आहेत. आणि भावाची गाठ अक्षरात टाकणारे ज्ञानेश्वर महाराज आहेत. पुढचा विषय आपण पुढच्या वर्षी घेऊ. विठोबा रघुमाई.